गर्दी इथे मोठ्या प्रमाणात आहे। या परिसरामध्ये सध्या तरी जे काही नुकसान झालेलं होतं हे नुकसान या भागामध्ये देखील झालेलं आहे। समोर जो आहे तो चिटणीस पार्क मैदान आहे। या मैदानामध्ये जेव्हा लोक इकडे पळत आलेली होती तेव्हा इकडे पोलिसांनी इथपर्यंत पळवून लावलेलं होतं। मात्र पोलिसांना इकडे येणं देखील शक्य नव्हतं, कारण पोलिसांवर सतत जे आहेत ते हल्ले सुरू होते। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत। अश्रुधुराच्या या नळकांड्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या 100हून अधिक जे आहे ते अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामध्ये त्रास जो आहे तो पोलीस कर्मचारी पोलीस जवानांनाही मोठ्या प्रमाणात झालेला आहे। मोठ्या प्रमाणात काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत। जे जखमी झालेले आहेत त्यामध्ये 2 पोलीस अधिकारी आहेत, पोलीस IPS ऑफिसर आहेत, एक नचिकेत कदम आहेत ज्यांच्या हाताला धारदार शस्त्रांनी हल्ला केलेला होता। त्यानंतर दोन्ही हात त्यांचे जखमी झाले होते। त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलेलं आहे उपचारासाठी। त्याचबरोबर 10 जवान पोलिसांचे जवान हे देखील जखमी झालेले आहेत, ज्यामध्ये एक महिला ACP कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर 2 अग्निशमन विभागाचे अधिकारी, कारण आगी लावण्यात आलेल्या होत्या, वाहनांना जाळण्यात आलेलं होतं। वाहनांना जाळण्यात आल्यानंतर जे आहे ते आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आलेले होते आणि या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले करण्यात आले आणि त्यामुळे जे आहे ते प्रकरण अधिकच चिघळत गेलेलं होतं। इथे स्थानिक प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी प्रवीण दटके, ते देखील उपस्थित झालेले असून जे काही नुकसान झालेलं आहे ज्या लोकांचं तिथे जाऊन ते पाहणी करता आहेत आणि लोकांशी संवाद साधत आहेत। आपण थोड्या वेळाने त्यांच्याकडे जाऊन त्यांचीही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर पोलीस नेमकं आज कशी कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच पाहता आजची जी परिस्थिती आहे ती सध्या तरी नियंत्रणात आहे। पोलीस हे सगळीकडे तैनात करण्यात आलेले आहेत आणि या पाठीमागे नेमकी कोण सूत्रधार होता किंवा ही सुनियोजित प्रकार घडवण्यात आला का याचाही तपास करणं आवश्यक आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि जे आहे त्यानंतर पोलिसांच्या नियंत्रणात आहे। अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली आहे आणि सध्या जे आहोत ते आपण इथे महाल परिसरामध्येच आहोत। या महाल परिसरामध्ये मागे एक कार फोडण्यात आलेली होती, जाळून टाकण्यात आलेली आहे आणि काही कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, म्हणजे सरकारी मालमत्तेचं तर नुकसान झालेलंच आहे, त्याचबरोबर खाजगी संपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि आपल्यासोबत आता थोड्याच वेळात प्रवीण दटके, स्थानीय प्रवीणजी काय सांगाल, एकूणच जो काही प्रकार घडलेला आहे, तुम्ही मुंबईत होते, मुंबईतून सकाळी पोहोचलेले आहेत, काय सांगाल एकूण सध्याची परिस्थिती? सध्या शांतता आहे, पण काल जे झालं ते वेल प्लॅन दिसत आहे आणि टार्गेट करून द्वेषातनं हे केलं गेलं आहे। त्यामुळे हे बरोबर नाही, हे वाईट आहे, हे घाणेरडं कृत्य आहे। महिलांच्या बाबतीत बोलणे, घरं जाळणे, गाड्या फोडणे आणि हिंदूंच्याच फोडणे हे बिलकुल उचित नाही। हे वेल प्लॅन्ड आहे। आयुष्यभर आम्ही आमच्यासमोर राहिलो, आयुष्यभर मी या महालात राहतो, इथे मुस्लिम वस्त्या कधी वाढण्यात आलं नाही। हे पहिल्यांदा वेल प्लॅन्ड आहे आणि नागपूरच्या इतर वस्त्यांमधनं लोक आले अशी माहिती आहे। 4 DCP हे होऊन राहिले, जखमी होऊन राहिले, 20 पोलीस जखमी होऊन राहिले। याच्या आधी पण तणाव पाहिला, डेन्मार्कमध्ये कार्टून आलं होतं तेव्हा तणाव पाहिला, आम्ही कारसेवकांना तणाव पाहिला, पण अशी परिस्थिती नव्हती। हा द्वेष आहे। तुम्ही म्हणताय की काल एक तुम्ही आरोप देखील केलेला होता की पोलिसांना याची माहिती होती की नव्हती, माहिती इनपुट ते चौकशीत होईल। मी काही न्यायाधीश किंवा चौकशी अधिकारी नाही, पण मी माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे चौकशी मागणार आहे आणि ते निश्चित चौकशी करतील आणि त्या चौकशीतनं जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा असं आमची मागणी आहे। टार्गेट करून करण्यात आलेलं आहे, वेल प्लॅन होतं, तर कोण या पाठीमागे असू? नाही, आता ते पोलीस शोधतील, ते प्रशासन शोधेल, पण जे काही दिसतात ते वेल प्लॅन दिसतात। काय दिसते नेमकं की ज्याच्यामध्ये बेवारस गाड्या दिसतात आहे, हिंदूंच्याच गाड्या जाळलेल्या दिसतात आहे, त्यांच्याच घरावर जाळपोळ झाली आहे, त्यांच्याच महिलांना शिव्या दिल्या आहे, CCTV तोडून टाकले आहेत, अनेक 2 व्हीलर बेवारस दिसतात आहे। हे वेल प्लॅन नाही तर काय? आज काय तुम्ही आवाहन कराल? मी तर शांततेचंच आवाहन करणार आहे। हिंदू समाज तसाही शांत आहे, शांतता आहे, लोकांनी कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये असंच माझं म्हणणं आहे। पण याची नीट चौकशी झाली पाहिजे, नाही तर आता हे आम्ही सहन करणार नाही।
तर आपण पाहू शकतो की हा वेल प्लॅन असल्याचा आरोप जो आहे किंवा दावा जो आहे तो आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे. पोलीस कर्मचारी देखील इथे आणि अधिकारी देखील इथे आलेले आहेत, जे आता इथे चौकशी करण्यासाठी नेमकं कुठं नुकसान झालं म्हणून ते पाहत आहेत. आणि इथे जे आहे ते काही स्थानिय नागरिकांचा देखील गोळा झाल्याचं दिसून येत आहे. अगदी नक्कीच जितेंद्र, ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, काल रात्रीपासून हिंसाचार झाला, त्यानंतर या घडामोडी घडतात, आज तणावपूर्ण शांतता आहे आणि ज्या प्रकारची माहिती मिळाली पोलिसांवरती हल्ले झाल्याचं कळतं. साधारण किती पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत आणि जखमी पोलिसांची सध्या प्रकृती कशी आहे त्याबाबतची काय माहिती आहे? नक्कीच, कारण जखमी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्याच जखमी झालेल्यांमध्ये जे आहेत ते पोलीस जवानांचा समावेश आहे. जवळपास 15हून अधिक पोलीस जवान जखमी झाल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर 2 अग्निशमन विभागाचे कर्मचारी जखमी झालेले, त्यांच्यावर रात्री उपचार करून सुट्टी देण्यात आली. गंजीपेठ परिसरामधील गंजीपेठ फायर स्टेशनमधील हे नक्की जितेंद्र, त्या ठिकाणी कर्मचारी सध्या होते. पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी उपस्थित असतात. कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया घेता येईल का? तर आज तणावपूर्ण शांतता जितेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण त्या ठिकाणी आहात, नागरिक सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित आहेत. स्थानिक नागरिकांशी कृपया आपण संवाद साधा. पुढारी न्यूजची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती प्रत्येक अपडेट पाहतोय. काल रात्री हिंसाचार घडला आणि त्यानंतर आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते.